students, a very good morning to all of you. Students, as you know that we have started a lesson, Let's March. It's not a story or it's not a poem, it's a speech given by Mr. Kailas Satyarthi. कैलास सत्यार्थी हे जे व्यक्ती आहेत नोबेल प्राइज विनर, दॅट पर्सन गिव्स स्पीच वाईल ही वॉज गेटिंग अ नोबेल प्राइज. ते जेव्हा नोबेल पीस प्राइज विनर आहेत आणि ते जेव्हा नोबेल पीस प्राइज अवॉर्ड घेत असताना त्यांनी जे काही स्पीच बोललं ते हे स्पीच इन द फॉर्म ऑफ लेसन वी हॅव स्टडीड. स्टडीसाठी हे ॲज अ लेसन फॉर्ममध्ये लेट्स मार्च आहे. इट्स अ स्पीच ऑफ मिस्टर कैलास Satyarthi. Now let me begin the last part of Let's March. I call upon all the governments, intergovernmental agencies, businesses, faith leaders, workers, teachers and NGOs and each of one of us to put an end to all forms of violence against children. Now Mr. Kailas Satyarthi is saying that I call upon म्हणजे मी सर्वांना बोलवतो. कोणाला? The governments. Government means सरकार, you know. Governments, intergovernmental agency. Intergovernmental agency म्हणजे आंतर सरकारी एजन्सीज. Businesses, व्यवसाय. Faith leaders, विश्वासू नेते. Workers, कार्यकर्ते. Teachers, शिक्षक and NGO. NGO, the long form of NGO is non-governmental organizations. Now non-governmental organization means what? The organization which does all the works of government but without any charges included from the government. म्हणजे non-governmental agencies किंवा ऑर्गनायझेशन जे असतात ते गव्हर्नमेंटचे जे काही काम असतात ते गव्हर्नमेंटचं काम करतात, पण त्यांना गव्हर्नमेंटकडून कोणताही निधी किंवा पैसा असा मिळत नाही, तर ते स्वतःच्या स्वखर्चाने गव्हर्नमेंटची कामं करतात. त्याला नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन असं म्हणतात. सो कैलास सत्यार्थी इज सेइंग दॅट मी सर्वांना इथे बोलवतो. कोणाला? तर गव्हर्नमेंट, सरकार, आंतर सरकार, बिझनेसेस, विश्वासू नेते, वर्कर्स, टीचर्स and non-governmental organization and each one of us to put an end to all forms of violence against children. मग ह्या सर्वांना मी कशासाठी बोलवतोय? आय एम कॉलिंग देम फॉर स्टॉपिंग द व्हायलन्स अगेन्स्ट द चिल्ड्रन. चिल्ड्रन म्हणजे बालकांच्या विरुद्ध होणारी जी हिंसा आहे ती हिंसा रोखण्यासाठी मी या सर्वांना बोलवतोय. आय एम कॉलिंग देम ऑल टू स्टॉप द व्हायलन्स अगेन्स्ट द चाइल्ड लेबर ऑर अगेन्स्ट द चाइल्ड. बालकांविरुद्ध किंवा बालकामगारांविरुद्ध होणाऱ्या हिंसेच्या खातर हिंसा थांबवण्यासाठी मी या सर्वांना बोलवतोय. स्लेवरी, ट्रॅफिकिंग, चाइल्ड मॅरेजेस, child labor, sexual abuse and illiteracy, these things have no place in any civilized society. So Mr. Kailas Satyarthi is saying that slavery म्हणजे गुलामगिरी, ट्रॅफिकिंग म्हणजे तस्करी म्हणजे एखादी गोष्ट इल्लीगल त्या एखाद्या गोष्टीचा व्यवहार करणे. आता एवढं नाही, पूर्वीच्या काळी मुलींची जी तस्करी व्हायची म्हणजे मुलींना या देशातून दुसऱ्या देशामध्ये इल्लिगली नेलं जायचं, विकलं जायचं, त्याला ट्रॅफिकिंग असं म्हणतात. सो स्लेवरी, ट्रॅफिकिंग, चाइल्ड मॅरेजेस म्हणजे बालविवाह, चाइल्ड लेबर बालकामगार, सेक्शुअल अब्यूज लैंगिक शोषण अँड इलिटरसी निरक्षरता. सो दीज थिंग्स हॅव नो प्लेस इन एनी civilized society. Civilized means here the meaning of civilized is educated. म्हणजे कैलास सत्यार्थी यांचं म्हणणं असं आहे की एखाद्या एज्युकेटेड स्टेटमध्ये किंवा एज्युकेटेड प्लेसवरती या सर्व ज्या काही कल्पना आहेत जसं की चाइल्ड लेबर,
सेक्शुअल अब्यूज अँड इलिटरसी ह्या गोष्टींची जागा कधीही एखाद्या एज्युकेटेड प्लेसमध्ये होऊ शकत नाही. ह्या गोष्टींना आपण एखाद्या एज्युकेटेड प्लेसमधून बाजूला काढूनच टाकायला हवं. डू दिस आणि हे आपण करू शकतो. वी कॅन डू दिस. गव्हर्नमेंट मस्ट मेक चाइल्ड फ्रेंडली पॉलिसी. सो व्हॉट कॅन वी डू? आपण त्यासाठी काय करू शकतो? आपण हे करू शकतो, पण काय करू शकतो आपण त्यासाठी? तर गव्हर्नमेंट शुड हॅव मेक चाइल्ड फ्रेंडली पॉलिसीज. म्हणजे गव्हर्नमेंटनी आपल्या सरकारने बाल अनुकूल म्हणजे बालकांना ज्याप्रमाणे अनुकूल होईल तसे बाल अनुकूल म्हणजे चाइल्ड फ्रेंडली पॉलिसीज काहीतरी बाल अनुकूल पॉलिसीज काढल्या पाहिजेत. अँड इन्व्हेस्ट इन एज्युकेशन अँड यंग पीपल. आणि सरकारने आपल्या जे काही निधी येतो सरकारी निधी त्या निधीमधून काही निधी हा इन्व्हेस्ट केला पाहिजे. कोणामध्ये? तर बाल कामगारांमध्ये किंवा बालकांमध्ये आणि यूथ पीपलमध्ये म्हणजे यंग जनरेशनमध्ये आणि बालकांमध्ये सरकारने काहीतरी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. बिझनेसेस मस्ट बी मोर रिस्पॉन्सिबल, अकाउंटेबल अँड ओपन टू इनोव्हेट पार्टनरशिप. बिझनेसेस जे काही व्यवसाय आहेत दॅट मस्ट बी मोर रिस्पॉन्सिबल. ते जास्त त्यांनी काहीतरी कामगिरी केली पाहिजे. ते रिस्पॉन्सिबल. दॅट बिझनेसेस शुड बी मोर रिस्पॉन्सिबल. अकाउंटेबल म्हणजेच जबाबदार. म्हणजे बिझनेस अकाउंटेबल मीन्स हिअर इट मीनिंग जबाबदार. बिझनेसेस जे आहेत व्यवसाय जे आहेत त्या व्यवसाय जबाबदार असले पाहिजेत. अँड ओपन टू इनोव्हेट पार्टनरशिप. इनोव्हेटिव्ह मीन्स हिअर इट्स मीनिंग हॅव्हिंग न्यू ॲडव्हान्स्ड आयडियाज ऑर मेथड्स. इनोव्हेटिव्ह म्हणजे इन मराठी वी कॅन से नाविन्यपूर्ण. English meaning is having new advanced ideas or method. So Kailash Satyarthi is saying that businesses must be responsible, accountable and open to innovative partnership. जे काही व्यवसाय आहेत ते जास्त जबाबदार असले पाहिजेत, रिस्पॉन्सिबल असले पाहिजेत अँड शुड ओपन न्यू इनोव्हेटिव्ह पार्टनरशिप. नवीन नवीन नाविन्यपूर्ण कल्पना बिझनेसेसमध्ये आल्या पाहिजेत. Intergovernmental agencies must work together to accelerate action. आता हे झालं गव्हर्नमेंटचं काम. आता इंटरगव्हर्नमेंटल एजन्सीज काय करू शकतात? जे आंतर सरकारी संस्था आहेत त्या काय करू शकतात? तर दॅट शुड वर्क टुगेदर. ॲसेलरेट ॲक्शन. ॲसेलरेट मीन्स गती. ॲसेलरेट मीन्स गती. टू स्पीड. टू गिव्ह अ स्पीड. एखाद्या गोष्टीसाठी गती पकडणे म्हणजे आंतर सरकारी ज्या एजन्सी आहेत इंटरगव्हर्नमेंटल एजन्सी अँड गव्हर्नमेंटल एजन्सी शुड वर्क टुगेदर. ज्या सरकारी आणि आंतर सरकारी एजन्सीज आहेत त्या एकत्र त्यांनी काम केलं पाहिजे जेणेकरून कामाला गती मिळेल. दॅट शुड ॲसेलरेट द वर्क. Global civil society must rise above the business as usual as fragmented agendas. Now, global civil society must rise above the business as usual and fragmented agenda. Now, here meaning given fragmented agenda. Fragmented means split up or disunified. म्हणजेच काय? इन मराठी वी कॅन से खंडित. ज्या एखाद्या गोष्टीमध्ये जेव्हा खंड पडतो म्हणजे एखादी गोष्ट चालू असताना मध्येच थांबते त्याला खंडित असे म्हणतात. अँड अजेंडा मीन्स अ प्लॅन ऑफ थिंग्स टू बी डन टू सॉल्व अ प्रॉब्लेम. इन मराठी वी कॅन से अ लिस्ट. यादी, विषयपत्रिका. एखाद्या कार्यक्रमाची जी एक विषयपत्रिका केली जाते अजेंडा म्हणजे थोडक्यात काय? एखादं टार्गेट की हे टार्गेट अचीव करण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी कराव्या लागणार. हा एक अजेंडा तयार केलेला असतो. विषयपत्रिका, लिस्ट किंवा यादी. तर ग्लोबल सिव्हिल सोसायटी मस्ट rise above the business as usual and fragmented agenda. ज्या ग्लोबल सोसायटीज आहेत जे काही खंडित कामं राहिलेली आहेत त्याचा अजेंडा केला पाहिजे. Faith leaders and institutions and all of us must stand with our children and all together we have to stand
विथ अवर चिल्ड्रन. आणि आपण सर्व एकत्रितपणे आपल्या मुलांच्या सोबत राहिलं पाहिजे, उभं राहिलं पाहिजे. आता आपली मुलं म्हणजे आपली स्वतःची मुलं नाहीत, तर जी काही स्लेवरी करतायत किंवा जे बालकामगार आहेत, ज्यांना जिथून कुठून तरी रेस्क्यू केलेलं आहे, कुठल्या तरी मजुरीतून किंवा कोणत्या तरी बंधनातून रेस्क्यू केलेली जी मुलं आहेत, ती मुलं म्हणजे सर्व आपली मुलं असं समजून आपण चाललं पाहिजे. अँड वी हॅव टू स्टँड विथ अवर चिल्ड्रन. सो हू हॅव टू स्टँड? फेथ लीडर्स, विश्वासू नेते, अँड इन्स्टिट्यूशन्स, मेनी ऑफ द इन्स्टिट्यूशन्स लाईक सगळ्या प्रकारच्या संस्था, नेते, अँड ऑल ऑफ अस, आणि आपण सर्वजण मिळून वी हॅव टू स्टँड विथ अवर चिल्ड्रन. वी मस्ट बी बोल्ड, वी मस्ट बी ॲम्बिशियस, अँड वी मस्ट हॅव विल. वी मस्ट कीप अवर प्रॉमिसेस. वी मस्ट बी बोल्ड, वी शुड हॅव अ बोल्ड कॅरेक्टर. आपलं जे व्यक्तिमत्व असलं पाहिजे ते बोल्ड असलं पाहिजे. वी मस्ट बी ॲम्बिशियस, आपण ॲम्बिशियस असलं पाहिजे, मीन्स महत्त्वाकांक्षी असलं पाहिजे. अँड वी मस्ट हॅव द विल. विल मीन्स इच्छा. ओके, आपल्या मनामध्ये एक इच्छा असली पाहिजे. कसली? की वी मस्ट कीप अवर प्रॉमिसेस. आपण जे काही वचन दिलेले आहेत त्या मुलांना असेल, स्वतःशी असेल, ते प्रॉमिसेस आपण पाळू शकू एवढी आपल्याकडे ताकद असली पाहिजे. Over 50 years ago, on the first day of my school, is the person who stitches the shoes or chappals. म्हणजे कॉबलर म्हणजे काय? एखादा जो व्यक्ती की जो आपले चप्पल किंवा शूज शिवतो, म्हणजे थोडक्यात आपण त्याला चांभार म्हणू शकतो. आय मेट कॉबलर बॉय. एक चांभार मुलगा मला भेटला. माय एज sitting outside the gate of my school and that boy was of my age. तो मुलगा माझ्याच वयाचा होता, but he was sitting near the gate of my school. पण तो माझ्या वयाचा मुलगा असून देखील कुठे बसला होता? तर माझ्या शाळेच्या गेटच्या बाहेर बसला होता. he was sitting near the gate of my school. I asked my teacher. मी माझ्या टीचर्सना विचारलं, why is he working outside? I asked teacher, why is he working outside? म्हणजे तो बाहेर बसून काम का करत आहे? Why he is not studying with us? तो आपल्या सोबत इथे येऊन अभ्यास का करत नाही? I asked to my teacher. Why is he not with us in the school? तो आपल्या सोबत आपल्या स्कूलमध्ये, शाळेमध्ये का नाही? My teacher had no answer. But that time I asked to my teacher. But teacher was not answered because teacher was not having any answer of my question. माझ्या प्रश्नाचं उत्तर माझ्या टीचर्सकडे त्यावेळेस नव्हतं, म्हणून माझ्या टीचरनी मला काहीही उत्तर दिलं नाही. One day I gathered the courage to ask the boy. Gathered the courage. Courage means धैर्य. ओके, and gathered means जमवणे किंवा गोळा करणे. म्हणजे मी पूर्णपणे धैर्य एकवटलं. I gathered the courage. Gathered the courage here. Gathered the courage means धैर्य एकवटणे. I gathered the courage to ask the boy's father. तर मी कशासाठी माझं धैर्य एकवटलं? टू आस्क द बॉयज फादर. त्या मुलाच्या वडिलांना हे विचारण्यासाठी मी माझं पूर्णपणे धैर्य एकवटलं. ही सेड, सर, आय हॅव नेवर थॉट अबाउट इट. वी आर बॉर्न टू वर्क. सो दॅट बॉयज फादर हॅड सेड टू मी, सर, I have never thought about it. We don't have that much money. We born for only to work. तर त्या मुलाच्या वडिलांनी मला उत्तर काय दिलं की साहेब, आम्ही याबद्दल कधीही विचार केलेला नाही. We never thought about the education of this boy. आम्ही या मुलाच्या शिक्षणाबद्दल, शाळेबद्दल we never thought about it. Because we have born only for the work. आमचा जन्म कशासाठी झालेला आहे? तर फक्त काम करण्यासाठी. His answer made me angry. So that boy's father's answer made the Kailash Satyarthi feel angry.
या उत्तरामुळे मिस्टर कैलास सत्यार्थी यांना राग आल्यासारखे झाले, ते रागवले. इट स्टील मेक्स मी अँग्री अँड नाव डेज ऑल्सो इट स्टील मेक्स मी अँग्री. अजून सुद्धा तो प्रसंग आठवला तरी मला राग येतो असं म्हणतायत. ॲज अ चाइल्ड आय हॅड अ विजन ऑफ टुमारो. विजन मीन्स दृष्टी. विजन मीन्स दृष्टी. ॲज अ चाइल्ड आय हॅड अ विजन ऑफ टुमारो. म्हणजे एक मुलगा म्हणून माझ्याकडे उद्याला बघण्याची दृष्टी आहे. आय कॅन सी द टुमारो. म्हणजे मी उद्याचं जग बघू शकतो ॲज अ चाइल्ड, मुलगा असून सुद्धा. अ विजन ऑफ दॅट कॉबलर बॉय सिटिंग विथ मी इन माय क्लासरूम. And I am seeing that in future that cobbler boy is sitting with me in a school for taking an education. म्हणजे माझ्या दृष्टीप्रमाणे, माझ्या दूरदृष्टीप्रमाणे मी असं बघू शकतो की तो जो कॉबलर मुलगा आहे, that boy is sitting with me in a school. आणि मी हे बघू शकतो की तो कॉबलर मुलगा माझ्या सोबत माझ्या शाळेमध्ये बसलेला आहे for taking an education, शिक्षण घेण्यासाठी. नाव दॅट टुमारो हॅज बिकम टुडे. आणि आज ज्यावेळी मी विचार केला होता की मी माझा उद्या असा असेल, तो उद्या म्हणजे आजची वेळ आहे. मीन्स बिफोर द 50 years ago, 50 वर्षापूर्वी मिस्टर कैलास सत्यार्थींना वाटलं होतं की माझ्या उद्यामध्ये तो मुलगा शाळेत बसला असेल, तो उद्याचा काळ म्हणजे आजचा काळ आहे. मीन्स इट बिकम टुडे. आय एम टुडे, मी आज आहे. अँड यू आर टुडे, तुम्हीही आज आहात. टुडे इट इज टाइम फॉर एव्हरी चाइल्ड टू हॅव अ राईट ऑफ लाईफ, राईट ऑफ फ्रीडम, राईट टू हेल्थ, राईट टू एज्युकेशन, राईट टू सेफ्टी, राईट टू डिग्निटी, राईट टू इक्वालिटी अँड राईट टू peace. Now in nowadays every child is having many right right म्हणजे काय तर हक्क. इन मराठी आपण म्हणू शकतो हक्क. तर आज प्रत्येक मुलाकडे कोणते हक्क आहेत? राईट टू लाईफ, जगण्याचा हक्क. राईट टू फ्रीडम, स्वतंत्र असण्याचा हक्क. राईट टू हेल्थ, एक हेल्दी आयुष्य जगण्याचा, आपले आरोग्य सांभाळण्याचा, निरोगी असण्याचा. राईट टू एज्युकेशन, शिक्षण घेण्याचा. राईट टू सेफ्टी, सुरक्षित असण्याचा. राईट टू डिग्निटी, डिग्निटी मीन्स मोठेपणा, मोठे होण्याचा, मोठेपणाचा अधिकार आहे. राईट टू इक्वालिटी, समानतेचा अधिकार आहे. अँड राईट टू पीस, शांततेचा सुद्धा अधिकार किंवा हक्क आहे. टुडे बियॉन्ड द डार्कनेस, टुडे म्हणजे आज. बियॉन्ड द डार्कनेस, बियॉन्ड द डार्कनेस मीन्स अंधाराच्या नंतर. बियॉन्ड द डार्कनेस, अंधाऱ्यानंतर, अंधाऱ्याच्या नंतर. आय सी द स्माइलिंग फेसेस ऑफ अवर चिल्ड्रन इन द ब्लिंकिंग स्टार. ब्लिंकिंग स्टार मीन्स चमकते तारे. So I can see the smiling faces of our children in the blinking star. आज मी त्या मुलांचे चेहरे, आज मी माझ्या मुलांचे चेहरे एका चमकत्या ताऱ्याप्रमाणे पाहू शकतो. मीन्स देअर फेसेस आर ब्लिंकिंग लाईक अ स्टार. त्या मुलांचे चेहरे हे एखाद्या ताऱ्याप्रमाणे चमकत आहेत हे मी पाहू शकतो. बिकॉज दे आर रेस्क्यूड फ्रॉम द स्लेव्हरी ऑर अदर प्रॉब्लेम्स. का बघू शकतो तसे चेहरे? का तर ते रेस्क्यू झालेले आहेत, सुटलेले आहेत. स्लेव्हरी ऑर एनी प्रॉब्लेम्स लाईक वी हॅव सीन लाईक ट्रॅफिकिंग, चाइल्ड मॅरेजेस, म्हणजे हे जे काही प्रॉब्लेम्स होते त्या प्रॉब्लेम्सपासून ते चेहरे सुटलेले आहेत. म्हणून त्यांच्या चेहऱ्यावरती एक प्रकारची चमक आहे आणि ती चमक मी पाहू शकतो. टुडे इन एव्हरी वेव्ह ऑफ एव्हरी ओशन I see my children are playing and dancing. आज in every wave of every ocean, समुद्राच्या प्रत्येक लाटेमध्ये, वेव म्हणजे लाट, समुद्राच्या प्रत्येक लाटेमध्ये I see my children are playing and dancing. I can see my children are playing and dancing. म्हणजे समुद्राची ज्या प्रकारे लाट उसळते त्या उसळणाऱ्या लाटेप्रमाणे माझी मुलं ही मला हसताना खेळताना दिसत आहेत. I can see my children
laughing, playing and dancing as like a wave, every wave of any ocean. समुद्राच्या कोणत्याही समुद्राच्या एखाद्या लाटेप्रमाणे मला ती मुलं आज दिसत आहेत. Today in every plant, in every tree, आज प्रत्येक रोपट्यामध्ये, प्रत्येक झाडामध्ये, इन एव्हरी प्लांट, इन एव्हरी ट्री, प्रत्येक रोपट्यामध्ये आणि प्रत्येक झाडामध्ये, अँड माउंटेन, प्रत्येक पर्वत शिखरामध्ये, आय सी आवर चिल्ड्रन ग्रोईंग फ्रीली विथ डिग्निटी. तर मी आज प्रत्येक गोष्टीमध्ये, इन एव्हरी प्लांट, इन एव्हरी ट्री, इन एव्हरी माउंटेन, इन एव्हरीथिंग, मी प्रत्येक गोष्टीमध्ये आय सी माय चिल्ड्रन ग्रोईंग फ्रीली विथ डिग्निटी. प्रत्येक मुलगा हा एक अगदी मोठेपणाने वाढत आहे शकतो. फ्रेंड्स, अँड फील दिस टुडे इनसाइड यू. मित्रांनो, मी जे काही जाणवतोय, वॉट एव्हर आय एम फीलिंग, I want you should also feel about that children. जे मित्रांनो, मी जे काही त्या मुलांसाठी फील करतोय, वॉट एव्हर आय एम फीलिंग अबाउट द चिल्ड्रन, आय विश यू विल ऑल्सो फील सेम अबाउट दॅट चिल्ड्रन. म्हणजे मी अशी इच्छा व्यक्त करतो की तुम्ही सुद्धा त्या मुलांबद्दल ज्याप्रमाणे मी फील करतो त्याच प्रकारे तुम्हीही त्यांच्याबद्दल फील करावं. माय डिअर सिस्टर्स अँड ब्रदर्स, माझ्या प्रिय बहिणींनो आणि भावांनो, as I said, ज्याप्रमाणे मी बोललो, as I said, many interesting things are happening today. आजच्या कालावधीमध्ये खूप काही इंटरेस्टिंग थिंग्स घडत आहेत. May I please request you to put your hand close to your heart. तर मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की तुमचा हात तुमच्या मनावरती ठेवा. टू पुट युअर हँड टू क्लोज युअर हार्ट. तुमचा हात हा तुमच्या हृदयावरती, मनावरती ठेवा. क्लोज युअर आईज, आणि हात तुमच्या हृदयावरती ठेवून क्लोज. चाइल्ड इनसाइड यू. यू हॅव टू फील चाइल्ड इनसाइड यू. तुम्ही तुमच्या आतमध्ये, तुम्हाला एक बालक, तुम्ही एक तुमच्या आतमध्ये फील करा. आय एम शुअर यू कॅन, आणि खात्री आहे तुम्ही ते करू शकता. आय एम शुअर यू कॅन डू दॅट. नाव लिसन टू दॅट चाइल्ड. प्लीज लिसन. आणि तुमच्या मनात, तुमच्या आतमध्ये जो कोणता बालक निर्माण होईल त्या बालकाचं तुम्ही ऐका. यू शुड हॅव लिसन टू दॅट चाइल्ड. टुडे आय सी thousands of Mahatma Gandhis, Nelson Mandelas and Martin Luther King calling on us. आज मी 1000 of महात्मा गांधी बघू शकतो. 1000 मार्टिन लुथर किंग. नाव महात्मा गांधी, नेल्सन मंडेला अँड मार्टिन लुथर किंग. दीज आर द, हे कोण आहेत तर नेते आहेत जे की होऊन गेलेले आहेत. बट नाव डेज ऑल्सो आय कॅन सी 1000 ऑफ महात्मा गांधी, नेल्सन मंडेला अँड मार्टिन लुथर किंग. दीज ऑल्सो फॉट फॉर द फ्रीडम. हे सर्व नेते मुलांच्या आणि देशाच्या फ्रीडमसाठी लढलेले होते. कॉलिंग ऑन अस. तर ते आजही आपल्याला बोलवतायत असं मला वाटतंय. लेट अस डेमोक्रेटाइज नॉलेज. डेमोक्रेटाइज मीन्स हिअर मिनिंग गिवन, मेक डेमोक्रेटिक म्हणजे लोकशाहीकरण. लेट अस डेमोक्रेटाइज नॉलेज. आपलं जे काही नॉलेज आहे, ज्ञान आहे, ते लोकशाही करूयात. लेट अस युनिव्हर्सलाइज जस्टिस. युनिव्हर्सलाइज मीन्स सार्वत्रिकरण. जस्टिस म्हणजे न्याय. जो काही न्याय आहे, जस्टिस आहे. लेट अस युनिव्हर्सलाइज द जस्टिस. टुगेदर लेट अस ग्लोबलाइज कंपॅशन. ग्लोबलाइज मीन्स जागतिक अँड कंपॅशन मीन्स दया किंवा करुणा, किंवा आपल्याला एखाद्याबद्दल असलेली एक दया भावना. लेट अस ग्लोबलाइज कंपॅशन. जागतिक म्हणजे पूर्ण आपल्याला फक्त एका आपल्या रिलेटिव्हजबद्दल किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीबद्दलच दया आहे, करुणा आहे असं न करता ग्लोबलाइज द कंपॅशन म्हणजे आपल्याला दया, माया, ह्या ज्या करुणा, ह्या ज्या काही भावना आहेत त्या पूर्ण जगातल्या सर्व माणसांसाठी असल्या पाहिजेत. फक्त आपल्या नातेवाईकांसाठी लिमिटेड नसल्या पाहिजेत. आय कॉल अपॉन यू इन दिस रूम. मी तुम्हाला सर्वांना इथे बोलवतोय.
and all across the world. I call for a march from exploitation to education. So exploitation means take advantage of undue advantage of. undue advantage म्हणजे एखाद्या गोष्टीचा गैरफायदा घेणे. I call for a march from exploitation to education म्हणजे शोषण होत आहे किंवा ज्या गोष्टींचा गैरफायदा घेतला जातोय त्या गैरफायदा घेणाऱ्या गोष्टींपासून आपल्याला कुठपर्यंत जायचंय, एज्युकेशन शिक्षणापर्यंत जायचंय. म्हणजे शोषणापासून गैरफायद्यापासून आपल्याला शिक्षणाकडे जायचंय आणि त्या वाटचालीसाठी आय एम कॉलिंग यू टू मार्च. त्या वाटचालीसाठी मी तुम्हाला चालण्यासाठी बोलवतोय. आय कॉल फॉर अ मार्च फ्रॉम पॉवर्टी टू शेअर्ड प्रॉस्पेरिटी. तर मी तुम्हाला चालण्यासाठी माझ्यासोबत आगेकूच करण्यासाठी बोलवतोय. फ्रॉम पॉवर्टी टू शेअर्ड प्रॉस्पेरिटी. पॉवर्टी मीन्स दारिद्र्य, गरिबी, पुअर्टी. थोडक्यात काय तर पुअरिटी, गरिबीता, दारिद्र्य. म्हणजे दारिद्र्यापासून आपल्याला कुठे जायचंय, टू शेअर्ड प्रॉस्पेरिटी. आपली सर्वांची मिळून असलेली भरभराट, प्रगती. म्हणजे दारिद्र्याकडून सर्वांच्या एकत्रित प्रगतीकडे, भरभराटीकडे आपल्याला जायचंय. अ मार्च फ्रॉम स्लेव्हरी टू लिबर्टी. स्लेव्हरी म्हणजे गुलामगिरी, लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्य. म्हणजे आपल्याला गुलामगिरीतून स्वातंत्र्याकडे जायचंय. अँड अ मार्च फ्रॉम व्हायलन्स टू पीस. व्हायलन्स मीन्स हिंसा. आपल्याला हिंसेकडून शांततेकडे जायचं आहे. व्हायलन्स टू पीस. नाव दिस मार्च वी हॅव टू डू अँड आय वॉन्ट ऑल ऑफ यू विथ मी, विथ चिल्ड्रन. आणि ह्या मार्चसाठी तुम्ही सर्वजण मला माझ्यासोबत, माझ्या मुलांसोबत हवे आहात. लेट अस मार्च फ्रॉम इग्नोरन्स टू अवेकिंग. इग्नोरन्स मीन्स अज्ञान. ओके, इग्नोरन्स मीन्स अज्ञान आणि इलिटरसी आपण थोडा दुसरा शब्द असाही म्हणू शकतो. सो लेट अस मार्च फ्रॉम इग्नोरन्स टू अवेकनिंग. अवेकनिंग म्हणजे जागृती. म्हणजे अज्ञानाकडून आपण ज्ञानाकडे, जागृतीकडे जायचं आहे. लेट अस मार्च फ्रॉम डार्कनेस टू लाईट. अंधाराकडून उजेडाकडे जायचं आहे. लेट अस मार्च फ्रॉम डार्कनेस टू लाईट. लेट अस मार्च फ्रॉम मोरॅलिटी टू डिव्हिनिटी. मोरॅलिटी म्हणजे नैतिकता अँड दैवत्व. म्हणजे आपल्याला नैतिकतेकडून दैवत्वाकडे जायचं आहे. लेट अस मार्च. चला एकूच करूयात. चला आगेकूच करत आपण जाऊयात. अँड आय वॉन्ट ऑल ऑफ यू विथ मी अँड माय चिल्ड्रन इज सेइंग कैलास सत्यार्थी. असं कोण म्हणताय तर कैलास सत्यार्थी म्हणतायत की या सर्व गोष्टींसाठी वी ऑल वॉन्ट टुगेदर. आपण सर्वजण एकत्र असलं पाहिजे. नाव हिअर वी हॅव डन विथ अवर लेसन. You have to solve the English workshop as well as you have to write down the difficult word with its meaning and you have to learn the spelling of difficult words. Thank you.